नाशिक थंडगार शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये यंदा कमाल तापमान हे 42 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि म्हणून नाशिककर अक्षरशः हैराण झालेत। अनेक मुख्य चौकांमध्ये दुपारी वाहनांची वर्दळ कमी झालेली आहे। वाहन चालकांनी सावली मिळावी या उद्देशाने अनेक मुख्य चौकांमध्ये लोकप्रतिनिधींकडून मंडप टाकण्यात आलेत। तर आरोग्य विभागाकडून देखील उष्णतेपासून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। तर याच उष्णतेचा आणि लोकांना कसे हैराण झाले त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। मी सध्या नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये आहेत। नाशिकची ओळख ही करते एकेकाळी थंडगार शहर म्हणून अशी होती, मात्र यंदा जर बघितले तर चित्र जे आहे ते अगदी उलट हे दिसून येत आहेत। नाशिकचा पारा जो आहे तो खरं तर अगदी एप्रिल महिन्यापासूनच 41 अंशांवरती गेलेला होता आणि काल जर आपण बघितलं तर तो 42 अंशांवरती जाऊन पोहोचला आहे आणि यामुळे साहजिकच आहेत नागरिक जे आहेत ते खरं तर उकाड्याने हैराण हे झालेले आहेत। कारण कधीही नाशिककरांनी खरं तर एवढं ऊन जे आहेत अशा प्रमाणात हे कधी अनुभवलं नव्हतं। विशेष म्हणजे किमान तापमान देखील 26 अंशांवरती आहेत आणि त्यामुळे एकीकडे ऊन हे जाणवतं आहे, दुसरीकडे उकाडा देखील आहेत। वातावरणातील गारवा जो आहे थंडावा जो आहे तो जणू गायबच झालेला आहे। सध्या आपण ही समोरील जर दृश्य बघितली तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये उष्णतेपासून बचावासाठी टोपी असेल, यासोबतच महिलांचे देखील मफलर जे आहेत ते दिसून येत आहेत। अंगात सनकोटे बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी सिग्नल्सवरती देखील अशा प्रकारे लोकप्रतिनिधींकडून मंडप जे आहेत ते टाकण्यात आलेले आहेत। प्रवाशांना वाहन चालकांना सावली देण्याचा देखील त्यांच्याकडून प्रयत्न जो आहे तो खरं तर केला हा जातो आहे। एकंदरीतच खरं तर आता उष्णतेच्या लाटेचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे देखील आरोग्य विभागाकडून नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचा सल्ला जो आहे तो दिला जातो आहे। त्यामुळे नाशिककरांनी खरं तर आता उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे। कॅमेरा निके परसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।